वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आपण कठोपनिषदाचा अभ्यास करत आहोत। कठोपनिषदामध्ये अध्याय 1 वल्ली 3 यातील पहिल्या 2 मंत्रांचा अभ्यास आपण केला आणि तिसऱ्या मंत्राच्या महत्त्वाच्या विभागाला आपण अभ्यासाला सुरुवात केली आहे। पहिल्या मंत्रामध्ये यमदेवांनी नचिकेताला सांगितलं की कर्माचे फळ भोगणारे 2 तत्व या शरीरामध्ये राहतात। आपण आचार्यांच्या टीकेवरून अभ्यास केला की ही 2 तत्व म्हणजे एक जीवात्मा, दुसरा परमात्मा, एक कर्मांची फळं भोगतो आणि दुसरा केवळ साक्षी रूपाने केवळ पाहतो। प्रत्येक जीवाला आपण केलेल्या कर्माची फळं भोगणं अपरिहार्य आहे, या श्रुतीचं आपण तात्पर्य बघितलं होतं। आणि दुसरं असं की जीवाला जर परमात्म्याचा शोध घ्यायचा असेल, अनुभूती घ्यायची असेल तर ती याच देहामध्ये घेता येते। याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, असं तुकाराम महाराजांचं जे वचन आहे ते याच अर्थाने आहे की भगवंताचं दर्शन, आत्मदर्शन, आत्मानुभूती, देवदर्शन हे सगळं काही आपल्याला या मनुष्य देहामध्येच घेणं शक्य आहे। पहिल्या मंत्रामध्ये हा विषय बघितला आणि दुसऱ्या मंत्रामध्ये प्रार्थना होती की ज्यांना लौकिक भोग हवे आहेत त्यांना नाचिकेताग्नीचं चयन करण्याची शक्ती मिळो आणि ज्यांना निर्भय व्हायचं आहे, संसार सागर पार करून जायचं आहे, त्यांना अक्षर ब्रह्माची प्राप्ती होवो अशी प्रार्थना यमदेव करतात। यमदेव नचिकेताला करायला सांगतात दुसऱ्या मंत्रामध्ये। आणि आता तिसऱ्या मंत्रामध्ये आपण तिसऱ्या चौथ्या मंत्राचा अर्थ बघितला होता। ह्या मंत्रापासून यमदेव नचिकेताला एक रथाचं रूपक रचतात आणि त्या रूपकावरून ही एक पारमार्थिक साधना करण्याची एक पद्धत आहे। वेगवेगळ्या पद्धतीने साधना करता येते, त्याच्यामधील ही एक साधना पद्धती आहे। आणि मनुष्याच्या शरीरावर त्यांनी एक रथाचं रूपक रचलं आहे आणि त्याच्यामध्ये विविध भाग समजावून सांगितले। जीवात्मा रथी आहे, शरीर रथ आहे, बुद्धी सारथी, मन लगाम, इंद्रिया घोडे आहेत। हे इंद्रियांचे घोडे विषयरूपी मार्गांवर धावतात आणि या रथाचा जो रथी म्हणजे जीवात्मा हा शरीर, मन आणि इंद्रिये हे 3 मिळून जीवात्मा नावाची संकल्पना तयार होते, जी या शरीरामध्ये कर्ता आहे आणि भोक्ता आहे असं मानलं जातं। या रथाच्या रूपकाचा आपण विचार करायला मागच्या सत्रामध्ये सुरुवात केली। यमदेवांनी हे रूपक का रचलं आणि शरीरावरतीच का रचलं असा थोडासा विचार करूया की मुळात रथ हे वाहन प्रवासासाठी आहे। बाहेर प्रवासासाठी हल्ली आपण कार, टॅक्सी, ट्रेन, विमान वगैरे वापरतो, तसं रथ हे पूर्वीच्या काळचं सगळ्यात महत्त्वाचं वाहन मानलं जायचं। परंतु या शरीररूपी रथाने करायचा प्रवास हा बाहेरचा प्रवास नाही, हा आतील प्रवास आहे। देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, मी देह आहे अशी माझी आज दृढ धारणा आहे आणि त्या धारणेपासून मी आत्मा आहे या धारणेपर्यंत जो प्रवास आहे, आतला प्रवास आहे, सूक्ष्म प्रवास आहे, हा बाहेरच्यांना दिसणारा नाही, दुसऱ्यांना प्रूव्ह करायचा अथवा दाखवायचा प्रवास नाही,
हा प्रत्येक व्यक्तीने आपला आपला प्रामाणिकपणे स्वतःशी प्रामाणिक राहून वैयक्तिक स्तरावर करायचा प्रवास आहे. असा विचार येतो की नुसतं शरीराला रथ म्हणून चाललं असतं, परंतु यमदेवांनी या वेगवेगळ्या इंद्रियांना रथाचे घटक म्हणून का नेमलं? त्यांनी बुद्धीला सारथी म्हटलं, मनाला लगाम म्हटलं, इंद्रियांना घोडे म्हटलं. असं या वेगवेगळ्या घटकांची नावं का घेतली असा जर एक विचार केला तर यातल्या प्रत्येक घटकाचं आपल्या पारमार्थिक साधनेमध्ये एक विशेष महत्त्व आहे, विशेष भूमिका आहे. शरीर, मन, इंद्रिय, बुद्धी या प्रत्येक घटकाच्या साह्याने आपल्याला पारमार्थिक साधना करता येते आणि या सगळ्यांचा एकत्रित मिळून आपल्या प्रगतीमध्ये आत्मानुभूतीकडे जाण्यासाठी एक विशेष रोल आहे, भूमिका आहे. प्रत्येक अवयवाची भूमिका महत्त्वाची आहे. ती समजावून घेण्यासाठी आपण या रथाच्या रूपकाचा अभ्यास करत आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण एक जी संकल्पना समजावून घ्यायला सुरुवात केली ती म्हणजे जीव. आपल्याला शेवटी काय करायचे? देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास प्रत्यक्ष करणारा कोण आहे? आपल्या शरीराच्या आतमध्ये देहबुद्धी कुणाला आहे? ती जीवाला आहे. त्या देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत प्रवास कोणाला करायचा? तो जीवाला करायचा आहे. देह तादात्म्य कोणाला आहे? जीवाला आहे. शरीरातला कर्ता भोक्ता सर्व काही जीव आहे. बघा, आपला जो काही प्रपंच आहे त्या प्रपंचातली कर्म करणारा देखील जीव आहे आणि प्रपंचाचं महत्त्व कमी करून किंवा प्रपंच करता करता देखील परमार्थ करणारा तो देखील जीवच आहे. या जीवानीच ही पारमार्थिक साधना करायची आहे आणि आपली देहबुद्धी कमी करून आत्मबुद्धीपर्यंत प्रवास करायचा आहे. जीव या संकल्पनेमध्ये आपण बघितलं होतं की जिथे जिथे जीव असतो तिथे 3 घटक असणं आवश्यक आहे. एक आहे आत्मा, दुसरी आहे बुद्धी आणि तिसरं आहे आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. आत्मा हा प्रकाश रूप आहे, अलौकिक प्रकाश रूप आहे. आपण बघितलं होतं की बाहेरच्या लौकिक प्रकाशात दिसतं, परंतु आतल्या आत्मप्रकाशात दिसलेलं कळतं. आत्मप्रकाश आहे म्हणून आतमध्ये आपल्या कळण्याची व्यवस्था आहे. असा आत्मा हा प्रकाश रूप आहे, जणू प्रकाश रूप आहे, परंतु तो अलौकिक प्रकाश आहे. तो डोळ्यांनी अथवा ज्ञानेंद्रियांनी दिसत नाही, जाणता येत नाही. बुद्धी नावाचं तत्व, बुद्धी तेज तत्वाची आहे, सत्वगुणाची आहे, मूळची अत्यंत शुद्ध आहे आणि शुद्ध ट्रान्सपरंट असल्यामुळे तिच्यामध्ये प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे. सगळ्यांना आठवत असेल की आपण मागच्या वेळेस प्रयोग बघितला होता की जीव ही संकल्पना समजावून घेण्यासाठी आपण टॉर्चचा उपयोग केला होता की हा टॉर्च आत्म्याला रिप्रेझेंट करतो. हा जणू आत्मप्रकाश आहे. हा जो काचेचा गोळा आहे ट्रान्सपरंट, ही जणू बुद्धी आहे. ही बुद्धी, काचेचा गोळा जसा ट्रान्सपरंट आहे तशी आपली बुद्धी नावाचं तत्व मूळचं शुद्ध आहे, स्वच्छ आहे आणि त्याच्यामुळे या बुद्धीमध्ये प्रकाश आतमध्ये घेण्याचं सामर्थ्य आहे. हा आत्म्याचा प्रकाश जेव्हा बुद्धीमध्ये फाकतो तेव्हा आपण बघूया की या काचेच्या गोळ्यामध्ये सगळीकडे प्रकाश दिसतोय. या काचेच्या गोळ्याच्या ऐवजी इथे दगड असला असता तर इथे प्रकाश फाकला नसता. त्यामुळे बुद्धी हे जे तत्व पारदर्शक, शुद्ध, स्वच्छ, मूळचं आहे ते तसं असल्यामुळे आतमध्ये त्याला प्रकाश घेण्याची क्षमता आहे. या बुद्धीच्या आतमध्ये फाकलेल्या प्रकाशाला चिदाभास असे म्हणतात. आत्मा, बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब हे 3 घटक मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते. आणि जी काही पारमार्थिक साधना करायची आहे, जो काही देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत प्रवास करायचा, तो या जीवाला करायचा प्रवास आहे. ती पारमार्थिक साधना, मग ती ध्यानाच्या माध्यमातून असो, नामाच्या माध्यमातून असो. ध्यानाचे असंख्य पद्धती आहेत. 1 लक्षपेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने ध्यान करता येतं. आपण कुठल्या आसनात बसलो, कुठली मुद्रा आहे, हे सगळे त्याचे डिटेल्स आहेत. परंतु कुठल्याही प्रकारे ध्यान केलं तरी आतमध्ये नेमकी काय प्रक्रिया होणं अपेक्षित आहे? देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जाण्यासाठी किंवा दुसऱ्या भाषेत जीव ब्रह्मैक्य होण्यासाठी, आत्मानुभूती येण्यासाठी, देवदर्शन होण्यासाठी या सगळ्या संकल्पना, या सगळ्या शब्दरचना एकाच गोष्टीकडे पॉइंट आऊट करतात. आणि ती जी प्रक्रिया आहे की नेमकं आपल्या साधनेमध्ये काय होणं अपेक्षित आहे त्याची क्लॅरिटी आपल्याला यावी म्हणून ध्यानाच्या माध्यमातून जीवब्रह्मैक्य कसं होतं ते आपण आज समजावून घेण्याचा प्रयत्न करू. मागच्या वेळेस आपण फक्त जीव ही संकल्पना बघितली होती की आत्मा
बुद्धी आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, त्याला शास्त्रकारांनी चिदाभास असं नाव दिलेलं आहे. प्रत्येक वेळेला आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब एवढं सगळं म्हणावं लागू नये म्हणून या बुद्धीच्या आतल्या प्रकाशाला चिदाभास असं शास्त्रकारांनी म्हटलं. आणि आता जेव्हा ध्यानाची प्रक्रिया आहे की जीव ब्रह्मैक्य होण्यासाठी, देहबुद्धी ते आत्मबुद्धी होण्यासाठी नेमकी आतमध्ये काय प्रक्रिया होणं अपेक्षित आहे ते आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये अतिशय प्रिसाइजली, व्यवस्थित आणि सुंदर ती प्रक्रिया सांगून ठेवलेली आहे. 6वा अध्याय आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 6व्या अध्यायामध्ये, परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखतखे व ओळखे, म्हणे तत्व हे मी. अतिशय स्पेसिफिक सुंदर ज्ञानेश्वर महाराजांची शब्दयोजना आहे की परतोनी पाठीमोरे ठाके. आता आपण याच्यातली ही जी शब्दयोजना आहे ही समजावून घेण्याचा प्रयत्न करू. या प्रयोगाच्या माध्यमातून ही प्रक्रिया कशी होते हे समजावून घेण्याचा प्रयत्न करू. की परतोनी पाठीमोरे ठाके. परतोनी, आता ही सगळी पारमार्थिक साधना करणारा कोण आहे? आपण बघितलं होतं जीव आहे. जीवामध्ये 3 घटक आहेत. हा जो जीव आहे हा परतोनी. परतोनी, आता जीवामधला नेमका कुठला घटक परतोनी? परतोनी या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे मागे फिरणे. परतोनी आणि पाठीमोरे असे 2 शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेले आहेत. आता इथे बघा, हे जे शब्द आहेत याचा स्थूल दृष्टीने विचार करायचा नाही. ही केवळ एक संकल्पना आहे. याचा कॉन्सेप्च्युअली आपल्याला विचार करायचा आहे की याच्यामधला जो प्रकाश आहे चिदाभास, हा ध्यानाच्या वेळेस, आपल्या साधनेच्या वेळेस परतोनी म्हणजे उलटा, पाठीमोरे म्हणजे मागच्या दिशेला, ठाके उलट्या दिशेला फिरतो, मागच्या बाजूला वळतो आणि इथे येऊन ठाकतो, उभा राहतो. याच्यातला प्रकाश चिदाभास, परतोनी पाठीमोरे ठाके. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण या आपण पे देखे. 2 आपण वापरलेले आहेत. आपण आपल्याला पाहतो. या प्रक्रियेमध्ये 2 आपण आहेत. बघा, आपण नेहमी 2 मीचा विचार करतो. एक आहे जीवरूप मी आणि दुसरा आहे आत्मरूप मी. साधना करणारा ध्याता जीवरूप मी आहे आणि ध्येय आत्मरूप मी आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये याच्यातला प्रकाश म्हणजे चिदाभास, परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे म्हणजे स्वतःला स्वतः पाहतो. आत्मरूप मीला हा जीवरूप मी पाहतो. देखतखे वो ओळखे, पाहिल्या पाहिल्या ओळखतो आणि म्हणे तत्व हे मी. 6 अहम, हे मी आहे असं कोण म्हणतो? याच्यातला प्रकाश म्हणतो. केव्हा म्हणतो? जेव्हा तो इथे येऊन उभा ठाकतो, स्वतःला ओळखतो, स्वतःला पाहतो, तेव्हा तो म्हणतो हा मी आहे. आणि सोहम नावाची जी साधना आहे, सोहम नावाची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हे होणं अपेक्षित आहे की याच्यामधला चिदाभास इथे येतो, स्वतःला पाहतो, ओळखतो, त्याच्यामध्ये पूर्ण विलीन होतो, त्याच्याशी या चिदाभासाचं ऐक्य होतं आणि ह्याचं चिदाभासाचं जेव्हा या आत्मस्वरूपाशी ऐक्य होतं किंवा चिदाभास आपल्या आत्मस्वरूपामध्ये जेव्हा पूर्णपणे लीन होतो, तेव्हा तो जेवढ्या काळासाठी आपल्या स्वरूपामध्ये लीन होतं त्या काळाला, त्या कालावधीला ध्यान लागलं असं म्हणतात. त्याला ध्यान सिद्ध झालं असं म्हणतात. विच इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. ही अतिशय रेअर गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. आपण ध्यानाची, जसं मी म्हटलं की बैठक कुठलीही असेल, आसन कुठलंही असेल, मुद्रा कुठलीही असेल, नाममंत्र कुठलाही असेल, त्याच्या माध्यमातून हे होणं अपेक्षित आहे की याच्यामधला जो प्रकाश आहे हा याच्यामध्ये काही क्षण का होईना विलीन होणं आवश्यक आहे. असं जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणतात ध्यान लागलं. आता ह्याच्यामध्ये ही जी आहे ही एक थोडीशी कोड्यातली मांडणी आहे की आपल्याला हे कळलं की ह्याच्यामधला प्रकाश मागे वळतो आणि इथे येऊन उभा ठाकतो. पण मागे वळतो म्हणजे नेमकं काय होतं? आता जेव्हा आपल्याकडे स्थूल देह असतो तेव्हा स्थूल देहाने मागे वळणं सोपं आहे, मान मागे करून बघणं सोपं आहे. परंतु याच्यामधला प्रकाश हा मागे वळतो म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे, कारण की त्याच्यावरती आपले ध्यानाचे प्रयत्न अवलंबून आहेत. आता बघा, याच्यामध्ये बुद्धीमधल्या या प्रकाशाला, चिदाभासाला जर मागे वळायचं असेल तर इथे काय होणं अपेक्षित आहे? प्रयोगामध्ये
हा काचेचा गोळा याला लागून आहे प्रकाशाला, म्हणून याच्यामध्ये प्रकाश वाकलेला आहे. जर या टॉर्चपासून हा काचेचा गोळा दूर गेला तर या काचेच्या गोळ्यामध्ये प्रकाश राहत नाही. जोपर्यंत या प्रकाशाच्या बाजूला आहे तोपर्यंत चिदाभास आहे, परंतु काचेचा गोळा जर काही काळापुरता दूर गेला तर काचेच्या गोळ्यामध्ये प्रकाश चिकटून राहत नाही. याला जर आपण, हा झाला डेमोमधला भाग, आणि याला जर आपल्याला ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये समजावून घ्यायचं असेल याचं पॅरलल, तर ही जी बुद्धी आहे ही बुद्धी आत्मप्रकाशापासून दूर जाते. आता आत्मप्रकाशापासून दूर जाणं शक्य आहे का? शक्य नाही, कारण की हा आत्मप्रकाश आपण बघितलं हा सर्वत्र आहे, सदा आहे आणि समान आहे. याला देशपरिच्छेद नाही, कालपरिच्छेद नाही, वस्तुपरिच्छेद नाही. याचं सगळं वर्णन आपण शिकलो आहोत. त्यामुळे अशी कुठलीही जागा नाही की या आत्मप्रकाशाला सोडून बुद्धी तिथे जाऊ शकते. बुद्धी दूर जाते आत्मप्रकाशापासून, याचा अर्थ ध्यानाच्या कालामध्ये ती बुद्धी पूर्णपणे निवृत्त होते. त्या बुद्धीचे सगळे व्यापार, सगळे व्यवहार, सगळी हालचाल ध्यानकाली पूर्णपणे थांबते. ध्यान जेव्हा लागलं आपण असं म्हणतो, आणि खरंच जर ध्यान लागलं असेल तर त्याचा अर्थ त्या ध्यानामध्ये स्थूल देहाचा निराश होणं अपेक्षित आहे, सूक्ष्म देहाचा निराश होणं अपेक्षित आहे. आत्तापर्यंत आपण या फोरमवर या दोनच देहांचा विचार केला. पुढे कारण देह आणि महाकारण देह देखील आहेत, त्यांचाही निराश होणं अपेक्षित आहे. पण अजून आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. आज आपण एवढाच विचार करू की ध्यानाच्या या प्रक्रियेमध्ये आपल्या तीनही देहांचा निराश होणं आवश्यक आहे. स्थूल देहाचा निराश, सूक्ष्म देहाचा निराश, कारण देहाचा निराश. आणि निराश होणं म्हणजे त्या देहाचा पूर्णपणे काही काळ जागृतीच्या अवस्थेमध्ये विसर पडणं. ध्यान करताना जर काही काळापुरता आपल्याला आपल्या देहाचा विसर पडला, म्हणजे काय की मी कुठे ध्यानाला बसलेली आहे हे ज्याला कळतं, हे ज्याच्या लक्षात राहतं की मी मुक्त आहे, आता सकाळी 4 वाजलेले आहेत, 5 वाजलेले आहेत, आज मला 1 तास उशीर झाला, मी ध्यानाला बसले, आज खूप डिस्टर्बन्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात आणि जाणवतात त्याला अजून ध्यान लागलेलं नाही. देशाचं भान, काळाचं भान, स्थितीचं भान, परिस्थितीचं भान, देहाचं भान ज्याला शिल्लक आहे त्याला ध्यान लागलेलं नाही. बरेच लोक म्हणतात बघा की आम्ही 1 तास रोज ध्यान करतो. 1 तास आपण ध्यानाचा प्रयत्न करतो, हे बरोबर आहे. आणि 1 तास ध्यानाचा प्रयत्न केल्यावर कुठेतरी एखादा सेकंद ध्यान लागण्याची शक्यता आहे, हे पण बरोबर आहे. परंतु प्रत्यक्ष ध्यान लागल्याची जी स्थिती आहे ज्याच्यामध्ये तीनही देहांचा निराश झालेला आहे, स्थूल देहाची अजिबात हालचाल नाही, मनाचे सगळे व्यापार बंद आहेत, बुद्धी शांत आहे, चित्त शांत आहे, अंतःकरण पूर्णपणे निवृत्त झालेलं आहे, अशी जी स्थिती, अशी जेव्हा बुद्धी निवृत्त होते, देहाचा निराश होतो, तेव्हा त्याच्यामधला जो प्रकाश आहे म्हणजे चिदाभास, तो जणू जिथून आला तिथे परत जातो. इथे जाऊन तो उभा ठाकतो, स्वतःला ओळखतो आणि म्हणतो सहा अहम. आता ही जी सगळी गोष्ट आहे की हा प्रकाश इथे परत जातो, स्वतःला ओळखतो आणि म्हणतो, या सगळ्या संकल्पना आहेत. संकल्पनांच्या स्तरावर आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पण मुख्य इथे महत्त्वाची गोष्ट ही की ध्यानाच्या काळामध्ये काही क्षण का होईना पण आपलं स्वतःचं अस्तित्व जागृतीच्या अवस्थेत झोप न लागता आणि शून्यावस्थेत न जाता आपण हे स्वतःचं अस्तित्व विसरणं आवश्यक आहे. आणि जेव्हा हा चिदाभास इथे जाऊन मिळतो आणि स्वतःला बघतो तेव्हा त्यालाच म्हणतात आत्मदर्शन, त्यालाच म्हणतात देवदर्शन, त्यालाच म्हणतात आत्मानुभूती. हा अहम जेव्हा या 6मध्ये पूर्णपणे विलीन होतो त्याला म्हणतात आत्मानुभूती. आणि हे जे क्षण असतात हे अत्यंत अल्प असतात. का बरं अत्यंत अल्प असतात? कारण की आपलं प्रारब्ध आपल्याला या आपल्या मूळच्या ठिकाणी फार काळ राहू देत नाही. एक असा काही क्षण गेल्याच्या नंतर आपल्याला इथे परत येणं भाग पडतं. परंतु चिदाभास जर खरंच ध्यान लागलं, खरंच काही पळापुरती आपल्याला अशी आत्मवारी करता आली. आमच्या सद्गुरूंचा शब्द आहे, खूप छान शब्द आहे की आपल्याला सगळ्यांना जी सवय आहे ती पंढरपूरच्या वारीची सवय आहे की स्थूल देहाने उठायचं, तयारी करायची, मग पंढरपूरला जायचं, श्रीशैलमला जायचं, कुरवपूरला जायचं, पिठापूरला जायचं, तिरुपतीला जायचं. आमच्या हैदराबादला एवढे सगळे लोक येतात कारण की त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रेला जायचं असतं.
ही स्थूल देहाने केलेलं देवदर्शन आहे. स्थूल देवाच्या स्थूल मूर्तीचं स्थूल देवदर्शन आहे. ते देखील आवश्यक आहे, ते आपण अवश्य करावं. परंतु तशा प्रकारे मूर्तीचं दर्शन घेतलं म्हणजे देवदर्शन झालं असा अर्थ नाही. तर खरं देवदर्शन हे देवदर्शन आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में, संत कबीरांचं प्रसिद्ध भजन आहे. ना काशी में ना कैलास में असं त्यांनी लिहिलेलं आहे की मैं ना मंदिर में ना मस्जिद में, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. आपल्याजवळ कोण आहे? हा जो परमात्मा आहे, आपण बघितलं होतं, हा आतप आणि ही छाया, हा जो चिदाभास आहे, हा जेव्हा जातो इथे स्वतःला पाहतो, ओळखतो, काही क्षण हा अनुभव घेतो आणि अनुभव घेऊन जेव्हा तो परत या ठिकाणी येतो म्हणजे बुद्धीमध्ये येतो प्रारब्धामुळे, तेव्हा इथे परत आल्यावर त्या चिदाभासाची ही पूर्णपणे खात्री झालेली असते की या बुद्धीमध्ये राहणारा मी, देह सापेक्ष असणारा मी, तो मी खरा मी नसून हा मी खरा मी आहे. हा आहे तोतया मी, नकली मी अथवा खोटा मी, आणि हा आहे खरा मी. हा जीवरूप मी आणि हा आत्मरूप मी. एकदा आपण आत्मरूप मीचं दर्शन घेतलं, आत्मरूप भगवंताचं दर्शन घेतलं आणि इथे परत आलो की इथे परत आल्याच्या नंतर देह तादात्म्य आपलं सुटलेलं असतं, क्षीण झालेलं असतं. सुरुवातीला हे सगळं कृत्रिम असू शकते विचार पद्धती, परंतु खरंच जर असं आत्मदर्शन घेऊन जेव्हा हा चिदाभास परत येतो तेव्हा इथे परत आल्याच्या नंतर देह तादात्म्य सुटलेलं असतं. बघा, बऱ्याच जणांना, खूप लोकांना अशी भीती वाटते की आम्हाला असं ध्यान लागलं आणि आम्ही या ध्यानावस्थेत गेलो आणि आम्ही परत आलोच नाही तर काय होणार, किंवा आमचा इथेच असताना मृत्यू झाला तर काय होणार. तर असं इथेच असताना मृत्यू होणं किंवा परत न येणं हे असं होत नाही. जसं मी म्हटलं की प्रारब्धामुळे आपल्याला इथे येणं भाग पडतं, पण इथे आल्याच्या नंतर देह तादात्म्य गेलेलं असतं. दुसऱ्या भाषेमध्ये देहबुद्धीचा बाध झालेला असतो, देहाचा बाध झालेला असतो. म्हणजे मी देह आहे या भावनेचा बाध झालेला असतो, जीवदशेचा बाध झालेला असतो, बुद्धीचा बाध झालेला असतो. बाध हा एक सुंदर शब्द आहे आपल्या परमार्थामध्ये, आणि बाध शब्दाचा अर्थ आहे दृढ मिथ्यात्व निश्चय. मिथ्या शब्दाचा आपण विचार केला होता, अभ्यास केला होता की जे सत देखील नाही, असत देखील नाही, सत नाही म्हणून सत विलक्षण, असत नाही म्हणून असत विलक्षण, आणि असं सतासत विलक्षण अनिर्वचनीय, ज्याच्याबद्दल खात्रीने काही सांगता येत नाही, असं जे काही त्याला म्हणतात मिथ्या. आणि असा दृढ मिथ्यात्व निश्चय जेव्हा होतो, कशाबद्दल दृढ मिथ्यात्व निश्चय होतो? याच्याबद्दल. इतके दिवस हा जो चिदाभास आहे तो या देहामध्ये, बुद्धीमध्ये तादात्म्याने राहत होता. मी बुद्धी आहे, मी मन आहे, मी देह आहे असं मानून देहाचे, मनाचे, बुद्धीचे सगळे विकार स्वतःवर ओढवून घेऊन तेच मी आहे असं जाणून राहत होता. त्यामुळे या देहाला होणारे सगळे विकार, या देहाला होणाऱ्या सगळ्या व्याधी, बुद्धीच्या मनाच्या मधले सगळे गोंधळ व्यापार ते मी आहेत, माझे आहेत असं म्हणून कायम सुखी दुःखी होत होता. परंतु एकदा तो जाऊन आत्मदर्शन करून वापस आला आणि रोज त्याला अशी एकदा तरी काही क्षण आत्मवारी करायची सवय लागली की हळूहळू त्याचा जो निश्चय आहे, ध्यानकाली त्याचा जो निश्चय झालेला असतो तो दृढ होतो, त्याला सहजावस्था येते आणि मग देहाच्या विकारांनी, बुद्धीच्या विकारांनी तो व्यथित होत नाही. देहामध्ये राहून सर्व व्यवहार व्यवस्थित करून, अपेक्षित तसे करून देखील, व्यवहार करून देखील मी करता नाही आणि मी भोगता नाही अशी त्याची दृढ भावना झालेली असते. बघा, आपले जे सगळे संत आहेत, फार मोठे मोठे संत आपल्याकडे होऊन गेले. ज्ञानेश्वर महाराज आहेत, कबीर महाराज, तुकाराम महाराज, शंकराचार्य, या सगळ्यांनी ही अनुभूती घेतली, 6 अहम. परंतु त्यांनी जे काही कार्य केलं ते सगळं इथे परत येऊन केलं. इथे राहून कुठलंही कार्य करणं शक्य नाही. का शक्य नाही? कारण की आत्मा मूळचा अकर्ता आहे. आत्मा अकर्ता का बरं आहे? कारण की इथे कर्मेंद्रिय नाहीत, ज्ञानेंद्रिय नाहीत, शरीर नाही, आकार नाही, अवयव नाही, असं हे निरवयव असलेलं तत्व आहे. अकर्ता आहे, अभोक्ता आहे. त्याच्यामुळे इथे कुठलेही भोग नाही, क्रिया नाही, असं हे निष्क्रिय तत्व आहे. सगळी जी काही क्रिया आहे ती इथे होते,
इथे राहून कर्म करता येतात आणि आपल्या सगळ्या संतांनी इथे परत आले आणि इथे परत येऊन समाजासाठी फार मोठं कार्य केलं, फार मोठं योगदान केलं. त्यामुळे मी आत्मा आहे अशी अनुभूती आली की मनुष्य निष्क्रिय होत नाही. ही मी आत्मा आहे अशी अनुभूती आली की त्याचा मृत्यू होत नाही. मृत्यू हा प्रारब्धाने होतो. मी आत्मा आहे अशी अनुभूती आली की मनुष्य इथेच कायमचा राहू शकत नाही, त्याला इथे परत यावं लागतं. सगळे संत परत आले. इथे येऊन देहबुद्धी न ठेवता मी देह नाही या दृढ भावनेने या देहाच्या माध्यमातून सगळ्या संतांनी कर्म केले. आणि आपण देखील अशा प्रकारे आत्मवारी करून जेव्हा परत येतो तेव्हा याच्यानंतर या आत्म्याचा जो आनंद असतो, हा आत्मा कसा आहे? सत चित आनंद. या आनंदाची अनुभूती चव एकदा आली, हाच मी आहे हे एकदा कळलं की इथे आलं तरी देहाला होणाऱ्या दुःखांनी तो व्यथित होत नाही. कारण की या देहाचे विकार म्हणजे माझे विकार नाही, देह मी नाही अशी त्याची दृढ भावना झालेली असते. बघा, आपण जेव्हा ही अनुभूती घेऊन परत येतो तेव्हा इथला जो प्रकाश आहे, चिदाभास आहे, याचं जे उर्वरित दिवसातला काळ असतो हा क्रिया करताना जातो, कर्म करतो. परंतु कर्म करताना कर्तृत्वाची भावना नाही, भोग भोगताना भोगाची भावना नाही. केवळ या देहाचा त्याच्यानंतर एक साधन म्हणून वापर केला जातो, एक राहण्याचं घर म्हणून वापर केला जातो. आपण आपल्या राहत्या घरामध्ये राहतो आणि घराचं कसं आपण मेंटेनन्स करतो की बुवा आता पाणी गळतंय तर आपण डागडुजी करून घेतो, पेंट गेलाय तर पेंटिंग करतो, दार तुटलंय दार फिक्स करून घेतो. तसं या देहामध्ये सगळे आत्मानुभवी संत, आत्मस्थितीतले संत जणू काही देह आपलं राहण्याचं घर आहे अशा भावनेने राहतात. आवश्यक तेवढं त्याचा मेंटेनन्स करतात, परंतु याचा साधन म्हणून उपयोग करतात. हा देह म्हणजे मी अशा भावनेने ते राहत नाही. निरंजनी आम्ही बांधी आले घरं किंवा हे विश्वची माझे घरं अशी त्यांची तेव्हा भावना झालेली असते. आणि अशा प्रकारे देहामध्ये राहून मी देह नाही या भावनेने जेव्हा आपण कर्म करतो, कर्म करायला शिकतो, तेव्हा देह आणि देहसापेक्ष जग यांचं महत्त्व अत्यंत गौण होऊन जातं. आणि केवळ कर्तव्यबुद्धीने, सेवाबुद्धीने, योगदान करण्याच्या वृत्तीने हे उरलेली कर्म केली जातात. ईश्वरी नियोजनाने जेवढं वाट्याला आहे आलेलं आहे तेवढं कर्म तो करतो, पण कुठेही कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि कुठेही भोक्तृत्व देखील नाही. याचं महत्त्व अत्यंत गौण होतं. बघा, जोपर्यंत जीव दशेमध्ये मनुष्य असतो किंवा देह तादात्म्याने तो राहतो, तोपर्यंत इथे जोपर्यंत तो राहतो किंवा याच्याशी तादात्म्याने राहतो तोपर्यंत तो स्वतःला कायम अपूर्ण समजतो. सगळी जी काही अपूर्णता आहे ती इथे आहे. हे कसं आहे? पूर्णमदम पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते. असं पूर्णत्व जर आपल्याला हवं असेल, फुलफिलमेंट हवी असेल, पूर्ण शाश्वत समाधान हवं असेल, तर मनुष्याला केवळ एकच उपाय आहे, म्हणजे 6 अहम. ही अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लौकिकामध्ये आपण कितीही कर्म केली, कुठल्याही व्यक्ती, वस्तू, घटना, संस्था, कॉज, ऑर्गनायझेशन, कला, क्रीडा, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण कितीही योगदान केलं तरी त्या मनुष्याला कायम अपूर्ण वाटत राहतं, जोपर्यंत तो देह तादात्म्याने राहतो आणि कर्तृत्व बुद्धीने कर्म करतो. मैत्रीण आहे माझी एक, आणि तिच्याशी नुकतंच बोलणं चालू होतं. काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे की ती गायिका आहे आणि गायिका असल्यामुळे तिने शास्त्रीय संगीताचा खूप अभ्यास केलेला आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून शास्त्रीय संगीताचा अभ्यास करते आणि संगीत असो अथवा कुठलंही कलेचं क्षेत्र असो की वारंवार कला एकदा शिकून होत नाही, तिचा वारंवार रियाज करावा लागतो. नवीन नवीन संगीतामधल्या गोष्टी, राग शिकाव्या लागतात, टेक्निक्स शिकावे लागतात. आणि ती म्हणत होते की मी एवढा रियाज करते, मुलांचे क्लासेस घेते, मोठ्या माणसांना शिकवते आणि एवढी सगळी मेहनत करून मला असं वाटत नाही की आपण पूर्ण केलेलं आहे, अजून काहीतरी इनकम्प्लीट आहे, अजून काहीतरी करायला हवं असं सारखं मला वाटत राहतं कितीही तास मी संगीताची साधना केली तरी. आणि हे जे अपूर्ण वाटणं आहे की अजून काहीतरी हवं, अजून काहीतरी करायला हवं, अजून काहीतरी भोगायला हवं, हे प्रत्येक जीवाला, मग तो कलेमधला असो, इंजिनियर असो, डॉक्टर असो, खेळाडू असो, त्याला हे कायम वाटत राहतं की अजून काहीतरी करायला हवं.
कारण की याचं नेचरच असं आहे की हा बाय डिझाईन अपूर्ण आहे आणि हा बाय डिझाईन पूर्ण आहे. त्यामुळे आपल्याला मानवी जीवनामध्ये पूर्णत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर 6 अहम ब्रह्मास्मीशिवाय दुसऱ्या कुठेही ती पूर्णता आपल्याला येणार नाही. म्हणून हा अभ्यास करणं आवश्यक आहे, म्हणून ही साधना करणं आवश्यक आहे, म्हणून ही साधना करणं अपेक्षित आहे. बघा, हा कर्ता आहे, हा भोक्ता आहे. ह्याला कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही. आपण गणपतीच्या अथर्वशीर्षामध्ये म्हणतो, सगळ्यांना आठवते की त्वं गुणत्रयातीतः देहत्रयातीतः अवस्थात्रयातीतः. हा तीनही गुण, तीनही अवस्थांच्या अतीत आहे. त्रिगुण जे आहेत ते याला आहेत, तीनही अवस्था आहेत त्या या जीवाला आहेत. बघा, जागृती, स्वप्न, सुषुप्ती ही जीवाला आहे. याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती तीनही नाही. आपण जेव्हा आपल्या तीनही अवस्थांचा विचार करतो तेव्हा सुषुप्तीमध्ये काय होतं? जागृतीमध्ये सगळी कर्म केली जातात, स्वप्नामध्ये आपण स्वप्न बघतो, थोडेफार सुखदुःख देखील भोगतो. परंतु सुषुप्तीमध्ये आपलं वेदांतशास्त्र असं सांगतं की रोज रात्री सुषुप्तीमध्ये ही बुद्धी पूर्णपणे ऑटोमॅटिकली, इनव्हॉलंटरीली ईश्वराच्या योजनेनुसार निवृत्त होते. निवृत्त होते म्हणजे काय की रोज रात्री गाढ झोपेमध्ये स्थूल देहाचा पूर्णपणे निराश झालेला असतो, सूक्ष्म देहाचा निराश झालेला असतो. बघा, गाढ झोपेमध्ये स्त्री राहत नाही, पुरुष राहत नाही. आपण कुठल्या गावात आहोत, स्थळी आहो, काळी आहो याचं कुठलंही भान आपल्याला नसतं. त्यामुळे गाढ झोपेमध्ये वेदांतशास्त्र म्हणतं की याच्यामधला हा जो प्रकाश आहे हा रोज इथे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन विलीन होतो आणि इथे जाऊन विलीन झाल्यामुळे हा जो आपला स्वरूपाचा आनंद आहे हा आनंद गाढ झोपेत सगळ्यांना मिळतो, सगळ्या जीवांना मिळतो. जागृतीमधला आनंद हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या विषयातून मिळतो. स्वप्न प्रत्येकाची वेगवेगळी असतात, परंतु सुषुप्ती अवस्थामध्ये गेल्यावरती प्रत्येक जीवाला सुख मिळतं आणि हे जे सुख आहे ते ईश्वराच्या योजनेनुसार मिळतं. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी एक छान सुंदर ओवी लिहून ठेवलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की साचची पुढती वीरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. मग ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत की हे बघ अर्जुना, जर मनुष्याला म्हणजे जीवाला जर गाढ झोप लागल्यावर परत कधीच स्वप्नावस्था आली नसती किंवा जागृती अवस्था आली नसती, म्हणजे तो या स्थितीत राहिला असता तर तो ब्रह्मभावात आहे जणू असं म्हणता आलं असतं. परंतु गाढ झोपेमध्ये देखील मनुष्य सर्व काळ राहू शकत नाही. त्याचं प्रारब्ध त्याला परत जागं होण्यास भाग पडतं, कर्म करण्यास भाग पडतं, भोग भोगण्यास भाग पडतं. त्यामुळे सुषुप्तीमधून जागृतीच्या अवस्थेत प्रत्येक जीवाला यावंच लागतं. मग सुषुप्तीमध्ये हा जो आनंद मिळतो, आपल्या स्वरूपामध्ये विलीन झाल्याचा आनंद मिळतो, तो कायम टिकणारा नाही, तो सुषुप्तीवरती डिपेंडंट राहणारा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सुषुप्तीमध्ये जाताना जे संस्कार घेऊन आपली बुद्धी झोपली होती, आपलं अंतःकरण वृत्ती झोपली होती, तेच आणि तसेच संस्कार घेऊन तो जीव दुसऱ्या दिवशी जागा होतो. आणि हे आपल्या सगळ्यांच्या अनुभवाची गोष्ट आहे की दिवाळीचे दिवस आहेत, खूप पाहुणे येणार आहेत म्हणून मी फराळाचे पदार्थ करते. घरामध्ये सकाळपासून चिवडा, लाडू, चकल्या सगळं चालू आहे. उद्या आता माझ्याकडे सकाळी 10 वाजता लोक येणार, पण माझे शंकरपाळे करायचे राहिले. दिवसभर मी एवढी मेहनत केली पण शंकरपाळे करायचे राहिले आणि ते माझे अजून व्हायचे आहेत. असा विचार करत करत जेव्हा मी झोपते तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडल्या पहिला विचार येतो की शंकरपाळे, अरे आपले शंकरपाळे करायचे राहिले. तर आपले त्या दिवशीचे सगळ्यात दृढ संस्कार आणि केवळ एका दिवसाचे संस्कार नाही तर आपले अनंत जन्मांचे दृढ असलेले संस्कार, अज्ञानाचे संस्कार, मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता भोक्ता आहे, असे सगळे संस्कार या बुद्धीवरती झालेले असतात अनंत जन्मांमध्ये. ते सगळे अज्ञानाचे संस्कार घेऊन ही बुद्धी झोपते आणि तशीच्या तशीच ही बुद्धी जागी होते. ही झाली आपली सुषुप्तीची सायकल, सुषुप्ती आणि जागृतीची सायकल. परंतु गाढ झोपेमध्ये जो आपल्या सगळ्यांना आनंद इनव्हॉलंटरीली मिळतो, ईश्वराच्या योजनेनुसार मिळतो, तोच तसाच आणि तेवढाच आनंद जर जागृतीच्या अवस्थेमध्ये आपल्याला ध्यान लावता आलं, आपलं ध्यान लागलं
आपल्याला आपल्या देहांचा निराश काही काळ करता आला तर तोच तसाच आणि तेवढाच आनंद मिळतो, कारण की त्या कालावधीमध्ये शरीराची कुठलीही हालचाल नाही आणि अंतःकरण वृत्ती पूर्णपणे निवृत्त झालेली आहे, अंतःकरण वृत्ती पूर्णपणे शांत झालेली आहे. मनाची हालचाल नाही, बुद्धीची हालचाल नाही, चित्ताची हालचाल नाही आणि म्हणून अहंकार देखील निवृत्त झालेला आहे. अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा मनुष्याला त्याचा आनंद मिळतो. अशी जेव्हा अंतःकरण वृत्ती जागृतावस्थेमध्ये आपण निवृत्त करायचा प्रयत्न करतो तेव्हा ती निवृत्त करण्यासाठी ह्याच्यावरचे जे अज्ञानाचे संस्कार आहेत, दिवसभराचे संस्कार आहेत, ते प्रयत्नपूर्वक आपल्याला हळूहळू पुसून टाकावे लागतात. आपण म्हणतो की परमार्थाच्या या प्रांतामध्ये चित्तशुद्धीचं आणि चित्तशांतीचं अपार महत्त्व आहे. निष्काम कर्माने चित्तशुद्धी होते, निष्काम उपासनेने चित्तशांती होते आणि केवळ शुद्ध आणि शांत चित्तामध्ये ज्ञानाचा उदय होतो. कोणत्या ज्ञानाचा उदय होतो? आत्मज्ञानाचा उदय होतो. म्हणून ध्यानामध्ये जर आपल्याला हिला निवृत्त करायचं असेल, हिचे व्यापार शांत करायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ध्यानाचा अर्धा तास सोडून उरलेले 23.5 तास आपण काय करतो याच्यावरून अर्ध्या तासामध्ये हिला ध्यानामध्ये निवृत्त होणं शक्य आहे की नाही हे ठरतं. बघा, जवळपास सगळ्या लोकांची, सगळ्या साधकांची ही तक्रार असते की आम्ही खूप वर्ष झाले प्रयत्न करतो पण आमचं अजून पाहिजे तसं ध्यान लागत नाही. नामाला बसतो परंतु नामस्मरण करायला सुरुवात केलं की मन चंचल होतं. नाही ते भलभलते भूतकाळातले विचार येतात, भविष्यकाळातले विचार येतात. एरवी कधीच आपल्याला आठवत नाही अशा आठवणी येतात. केव्हा येतात? जेव्हा आपण ध्यानामध्ये हिला शांत करायचा प्रयत्न करतो. म्हणून त्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला हिचे व्यापार थांबवायचे असतील तर उरलेले 23.5 तास आपण हिला कशा प्रकारे वळण लावतो, स्थूल देहाला कशा प्रकारे अनुशासन लावतो, अनुशासित करतो, कशी आपण स्वतःला शिस्त लावतो, इंद्रियांना कशी शिस्त लावतो, मनाला कसं नियंत्रित करतो आणि बुद्धीला कसं वळण लागतो, हे 23.5 तास आपली जी जीवन पद्धती आहे त्याच्यावरती हे अर्ध्या तासाचं ध्यान अवलंबून आहे. त्यामुळे ध्यान हा असा काही जादूनी होणारा प्रकार नाही, चमत्काराने होणारा प्रकार नाही, तर अशा प्रकारे ध्यान लागण्यासाठी आपल्या जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल होणं अपेक्षित आहे. आणि हा आमूलाग्र बदल करण्यासाठी हे परमार्थाचं शास्त्र आपल्याला मदत करतं. या परमार्थाच्या शास्त्रामध्ये मनाचं नियंत्रण कसं करायचं, इंद्रियांना नियंत्रित कसं करायचं, या सगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या युक्ती सांगितलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कन्व्हिन्स करायचं वेदांतशास्त्र प्रयत्न करतं. परंतु त्या सगळ्याचा उद्देश एकच आहे की साधना कुठल्याही मार्गाने करा, कुठल्याही संप्रदायाची करा, परंतु ती करताना शेवटी ही प्रक्रिया होणं अपेक्षित आहे. ही झाली तर आपल्या परमार्थाला यश आहे आणि मग ही नाही झाली तर रामकृष्ण हरी, की जे चालू आहे ते चालू द्या असं म्हणायचं. परंतु थोडक्यामध्ये हा जो शरीररूपी रथ आहे त्याच्यामधली ही बुद्धी नावाची सारथी, मन नावाचे लगाम आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला ही अंतःकरण वृत्ती निवृत्त करायची आणि त्याच्यासाठी हिला सातत्याने वळण लावायचं. आता या अंतःकरण वृत्तीला वळण कसं लावायचं त्याच्यासाठी मग पुढचे श्लोक आपल्याला यमदेव सांगतात. श्लोक क्रमांक 5, 6 आणि 7, 8 याच्यामध्ये हाच जो विषय आहे हा साधारण वेगळ्या थोड्याशा भाषेमध्ये मांडलेला आहे, परंतु हाच विषय कंटिन्यू होतो. आपण हे मंत्र वाचू, त्यांचे अर्थ वाचू आणि थोडंफार विवेचन बघू. 5व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात की यस्तु अविज्ञानवान भवती अयुक्तेन मनसा सदा तस्येंद्रियाणी अवश्यानी दुष्टाश्वा इव सारथेः. 6व्या मंत्रात ते म्हणतात की यस्तु विज्ञानवान भवती युक्तेन मनसा सदा तस्येंद्रियाणी वश्यानी सदश्वा इव सारथेः. अर्थ आहे दोन्ही मंत्रांचा की जो सारथी म्हणजे बुद्धी सतत अविवेकी अथवा असमाहित चित्ताचा असतो त्याच्या स्वाधीन इंद्रिये कधीही राहत नाही, जसे सारथ्याच्या हातात दुष्ट घोडे कधीही राहत नाहीत. परंतु जो बुद्धिरूप सारथी कुशल आहे, समाहित चित्ताचा आहे, त्याच्या स्वाधीन त्याची इंद्रिये राहतात, ज्याप्रमाणे चांगल्या सारथ्याच्या हातात उत्तम घोडे राहतात. तर बघा, 2 संकल्पना इथे यमदेव समजावून सांगतात की एक, बुद्धी अविज्ञानवान आहे आणि मन अयुक्त आहे. दुसरं,
त्याच्या उलटं की बुद्धी विज्ञानवान आहे आणि मन युक्त आहे. अशा दोन वेगवेगळ्या केसेस, दोन वेगवेगळे प्रकार साधकांचे इथे आपल्याला यमदेव समजावून सांगतात की ज्याची बुद्धी अविज्ञानवान आहे आणि मन अयुक्त आहे, त्याची इंद्रिये त्याच्या वशमध्ये म्हणजे स्वाधीन राहत नाही. आणि उलटं ज्याची बुद्धी विज्ञानवान आहे आणि मन युक्त आहे, त्याची इंद्रिये त्याच्या स्वाधीन राहतात. विज्ञानवान आणि अविज्ञानवान असे शब्द वापरलेले आहेत आणि अविज्ञानवान शब्दाचा स्पेसिफिक अर्थ आचार्यांनी आपल्या टीकेमध्ये दिलेला आहे. आचार्य काय म्हणतात की अविज्ञानवान म्हणजे सगळ्यात पहिलं अनिपुण, नैपुण्य नाही, की हा जो बुद्धिरूप सारथी आहे हा कधी कधी निपुण नसतो. बघा, सारथी म्हणजे ड्रायव्हरचं काम काय आहे की कुठल्याही कारचा ड्रायव्हर आहे त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हिंगची कला येणं अपेक्षित आहे. स्टिअरिंग व्हीलवरचा कंट्रोल पाहिजे, कधी ॲक्सेलरेटर दाबायचं, कधी ब्रेक दाबायचा, लेफ्ट आणि राईट टर्न घेताना रस्त्याचं जजमेंट लागतं, कुठे थांबायचं, कुठे किती फास्ट जायचं, उतारावरती गाडी कशी चालवायची, चढावर कशी चढवायची. तर रस्त्यांचं ज्ञान हवं, ड्रायव्हिंगचं स्किल हवं, कारवरती पूर्ण नियंत्रण हवं, कारमधल्या वेगवेगळ्या जे गिअर्स आहेत त्याचं देखील ज्ञान हवं. आणि ज्या ध्येयाकडे जायचं आहे, ज्या गावाला जायचं आहे, ते गाव, तिथला रस्ता, या सगळ्या गोष्टी ड्रायव्हरला माहिती असणं अपेक्षित आहे. आणि जर एखाद्या ड्रायव्हरला त्या कारवरती नियंत्रण नसेल किंवा चांगलं ड्रायव्हिंग येत नसेल तर मग तो अकुशल किंवा अनिपुण ड्रायव्हर आहे असं आपण म्हणतो. हे जसं व्यवहारात आहे तशी परमार्थामध्ये ज्याची बुद्धी अनिपुण आहे म्हणजे जिच्याकडे कौशल्य नाही, कशाचं कौशल्य नाही, आणि ते देखील इथे पुढे आचार्यांनी सांगितलंय की अविज्ञानवान शब्दाचा अर्थ पहिला ती बुद्धी अनिपुण आहे आणि दुसरं अविवेकी प्रवृत्तौच निवृत्तौच. तिच्याकडे मनावरती इंद्रियांवरती नियंत्रण ठेवण्याचं कौशल्य नाही, ती अविवेकी आहे, तिला विवेक करता येत नाही. विवेक शब्दामध्ये विच धातू आहे आणि विच धातूचा अर्थ आहे निवड करणे. कशाची निवड करणे? तर आत्मा आणि अनात्मा अशा दोन गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आत्मवस्तूची निवड करायची आणि अनात्मवस्तू ओळखून तिचा योग्य तसा त्याग करायचा. आपण बघितलं होतं श्रेय प्रेय विवेक, तसा आत्म अनात्म विवेक आहे, सार असार विवेक आहे, नित्य अनित्य विवेक आहे. तर थोडक्यामध्ये साध्या भाषेमध्ये आपल्याला समजावून घ्यायचं असेल तर त्या बुद्धीला दैनंदिन जीवनात काम करताना कशाला किती महत्त्व द्यायचं, कशाच्या मागे किती धावत राहायचं हे डिस्क्रिशन आलं पाहिजे. आपल्याला जर खरंच या परमार्थाची सिद्धी करायची असेल, खरंच देहबुद्धी ते आत्मबुद्धी करायची असेल तर आपलं जे उरलेलं 23 तासांचं जीवन आहे ते अत्यंत नियंत्रित विचारपूर्वक जगण्याची आवश्यकता आहे, विवेकाने जगण्याची आवश्यकता आहे. इंद्रियांच्या माध्यमातून आपण जे भोग भोगतो ते किती भोगावेत, कुठे केव्हा ब्रेक लावावा. साधी गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीला डायबिटीस आहे तर शुगर खाण्यावरती नियंत्रण हवं. अधूनमधून कधीतरी शुगर खायला परवानगी असते, पण अधूनमधून कधीतरी खाणं हे एक गोष्ट आहे. पण मला गोड खूप आवडतं म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ तेच खात बसणं याला म्हणतात इंद्रियांवर नियंत्रण नसणं. आणि हा झाला साध्या व्यवहारातला व्यावहारिक विवेक. त्याच्यासाठी काही आध्यात्मिक तत्त्वज्ञान माहिती असण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु या परमार्थाच्या सिद्धीसाठी ती बुद्धी अतिशय विवेकी असणं आवश्यक आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशाला किती महत्त्व द्यायचं, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे याचा तिला विवेक असावा, भान असावं. आणि प्रवृत्तौच निवृत्तौच, प्रवृत्ती म्हणजे कुठे पुढे जायचं आणि निवृत्त म्हणजे कुठे मागे यायचं, या दोन्ही गोष्टींचं भान त्या बुद्धीला हवं. असं भान ज्या बुद्धीला असतं ती विवेकी असते आणि असं भान ज्या बुद्धीला नसतं ती अविवेकी असते. आणि अशी जी अविवेकी बुद्धी आहे ती कायम तिच्यावरती जुने संस्कार हे झालेले आहेत की मी देह आहे, जग सत्य आहे, जगातल्या अनेक विषयांमध्ये वेगवेगळ्या भोगांमध्ये सुख आहे आणि ते काहीतरी बाहेरून सुख भोगलं किंवा ते विषय उपभोगले की त्याच्यानंतर मी सुखी होईल, हे आपल्या बुद्धीवर झालेले अज्ञानाचे संस्कार आहेत. परमार्थाचं हे श्रवण करून हळूहळू ते संस्कार आपल्याला मिटवावे लागतात. काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे हे त्या बुद्धीला ओळखता आलं पाहिजे.
बघा, आपले हे जे संस्कार आहेत की कायम आपल्याला आत्तापर्यंत की आपल्या आजूबाजूचा हा जो पसारा आहे हा अशाश्वत आहे, इम्परमनंट आहे, टिकणारा नाही, म्हणून याच्यामध्ये जास्त अडकून राहण्यात पॉईंट नाही, हे आपल्याला अनेक वर्ष जाईस्तोवर क्लिक होत नाही. अनेक वर्ष जाईस्तोवर आपल्याला याचं गांभीर्यच कळत नाही आणि या जगाच्या पसाऱ्यामध्ये आपण ह्याच्याच पाठीमागे अखंड धावत बसतो. कावळ्याची गोष्ट आहे, नुकतीच मी यूट्यूबवरती कुठेतरी बघितली आणि एक कावळा असतो, तो आपल्या जीवनामध्ये फार दुःखी असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं की मी रंगाने काळा आहे, मी दिसायला सुंदर नाही, माझे कोणी फोटो काढत नाही, मी कुणाचं प्रिय पक्षी नाही, माझ्यावर कोणी गोष्टी लिहित नाही, कोणी कविता लिहित नाही, कोणी मला खायलासुद्धा देत नाही, माझ्याशी कोणी मैत्री करत नाही. तर कावळ्याला सारखं आपल्या जीवनाबद्दल वाईट वाटत असतं आणि एक दिवस त्याचं ते वाईट वाटणं खूप वाढतं आणि तो रडायला लागतो. झाडावर बसलेला असतो एका फांदीवरती आणि रडताना त्याच्या डोळ्यातले जे अश्रू असतात ते खाली पडतात आणि झाडाच्या खाली एक महात्मा असतो. ते महात्मा बसलेले असतात आपलं ध्यान अभ्यास करत आणि बघतात की आपल्या अंगावर अश्रू पडलेत. म्हणतात की कोण रडतंय? वरती बघतात तर एक कावळा असतो. मग ते म्हणतात काय झालं? महात्मा दयाळू आहेत, सज्जन आहेत, त्याला बोलवतात कावळ्याला, म्हणतात ये खाली बस, सांग मला काय झालं. तो म्हणतो मी फार दुःखी आहे, असं असं माझं जे जीवन आहे ते फार अनफॉर्च्युनेट आहे, मी काळा आहे, सुंदर नाही, इत्यादी इत्यादी सगळं सांगतो. आणि कावळा म्हणतो की देवाने मला उगीच हा कावळ्याचा जन्म दिला, याच्याऐवजी जर देवाने मला हंसाचा जन्म दिला असता किंवा दुसऱ्या कुठल्या पक्ष्याचा दिला असता तर मी फार सुखी झालो असतो. मग ते महात्मा म्हणतात मग तुला काय दुसरा हवंय का देह? तो म्हणतो हवाय, हो हवाय. मग ते म्हणतात की हे बघ, माझ्याकडे अशी सिद्धी आहे की मी तुला आत्ताच्या आत्ता दुसरा देह देऊ शकतो. फक्त तू एक काम कर की तू वेगवेगळ्या ठिकाणी जा, सगळ्या पक्ष्यांशी बोल आणि असा एक पक्षी की जो आत्तापर्यंत कधीही दुःखी झालेला नाही, त्याच्याशी असा जर तुला कुठला पक्षी सापडला तर तू मला येऊन सांग आणि मग मी तुला त्या पक्ष्यामध्ये कन्व्हर्ट करतो. कावळ्याला खूप आनंद होतो आणि मग सगळ्यात आधी तो हंसाकडे जातो, कारण की त्याला सगळ्यात जास्त फॅसिनेशन काय असतं? गोऱ्या रंगाचं. बघा, आपली माणसाची आणि कावळ्याची प्रवृत्ती समान आहे. आपल्यालाही असं वाटतं की गोऱ्या रंगाची व्यक्ती जास्त सुंदर आहे. सुंदर असू शकते, पण आपल्याला जे वाटतं की ती व्यक्ती जास्त सुखी असेल, तसंच त्या कावळ्याला देखील वाटत होतं. तो म्हणतो की हंसा मित्रा, तू फार सुखी असशील जीवनामध्ये. हंस म्हणतो अरे कसलं काय? बघ म्हणे मी पण फार दुःखी आहे. मग हंस त्याची राम कहाणी सांगतो की बघ, जगामध्ये इतके सुंदर सुंदर रंग आहेत, लाल, निळे, पिवळे, पण देवाने मला एकाच रंगाचं बनवलं. बरं, मी फक्त पाण्यामध्ये राहू शकतो, मी दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही, उडू शकत नाही, वेगवेगळ्या झाडांवरती जाऊन मी हे सगळं जग अनुभवू शकत नाही. तर मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त पोपट सुखी असेल, कारण की पोपटाकडे वेगवेगळे रंग आहेत, तो वेगळीकडे सगळीकडे उडू शकतो. तर तू पोपटाशी जाऊन बोल. मग कावळा पोपटाकडे जातो. मग पोपट म्हणतो अरे कसलं काय, एवढे रंग आहेत, मी चतुर आहे, सगळं आहे, पण माझ्या मनात कायम भीती आहे की कोणीतरी येईल, मला पकडेल आणि मला पिंजऱ्यामध्ये डांबून ठेवेल, अशी सतत मला भीती असते. आणि तू काय रंगाचं घेऊन बसला आणि तू काय चातुर्याचं घेऊन बसला, तर तू एक काम कर, तू मोराशी जाऊन बोल. मग तो कावळा मोराकडे जातो आणि मोर त्याला म्हणतो की अरे तू काय, त्याला मोर आधी सापडतच नाहीत कुठे. मग एक प्राणी संग्रहालयामध्ये, झूमध्ये एक मोर असतो. कावळा त्या मोराकडे जातो आणि म्हणतो की मोरा तू खूप सुखी असशील. मग मोर म्हणतो की अरे नाही, मी पण सुखी नाही, बघ मला इथे कसं या झूमध्ये डांबून ठेवलेलं आहे, लोक माझी पिसं तोडतात तेव्हा मला फार वेदना होतात, त्यामुळे बाकी सगळं आहे पण मी बंधनात आहे, मी बाहेर माझ्या मनाने स्वातंत्र्याने राहू शकत नाही, माझे शरीराचे हे अवयव तोडले जातात आणि म्हणून मी दुःखात आहे. तर कावळ्या, मला असं वाटतं की जगात सगळ्यात जास्त तूच सुखी असशील, कारण की तुला कोणी पिंजऱ्यात ठेवत नाही, तुला कोणी तुरुंगात डांबत नाही, तुझे असे कोणी पिसं तोडत नाहीत, तू हवं तिथे हवं तेव्हा संचार करू शकतो, तर तूच सगळ्यात जास्त सुखी असला पाहिजे. आणि मग कावळा आपला धडा शिकतो आणि कावळा जसा आपला धडा शिकतो तसा आपल्याला देखील आपला धडा शिकणं आवश्यक आहे. काय धडा आहे की आपल्या या मानवी जीवनामध्ये इनहेरेंटली आपण जिथे आहोत, जसे आहोत तसे आपण देहबुद्धीमध्ये आहोत, तोपर्यंत स्वतःला कायम अपूर्ण समजू, दुःखी समजू. आणि अशा प्रकारे ही अपूर्णता आणि ह्या दुःख याच्यातून आपल्याला कायमस्वरूपी सुटका हवी असेल तर हे रेकग्नाइज करणं आवश्यक आहे
की देहसापेक्ष अस्तित्व, देहसापेक्ष संपूर्ण जग, आपल्या इच्छा आकांक्षा या सगळ्यांना मर्यादा आहेत आणि याच्यातून आपल्याला शाश्वत सुख मिळणं कधीही शक्य नाही, पूर्णत्व मिळणं कधीही शक्य नाही. पूर्णत्व हवं असेल, कायमस्वरूपी टिकणारं सुख, आनंदाचे डोही, आनंद तरंग असं जीवन हवं असेल तर मग हे ते जीवन आहे. आपल्याला बघा, संतांनी आपल्या भजनं लिहून ठेवलेली आहेत की कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. आपण जर हे अर्थ समजावून घेतलं तर आपल्या संतांना कशाची भूक होती? कैवल्याच्या चांदण्याची भूक होती, म्हणजे या अनुभवाची भूक होती. कारण की हा अनुभव मिळाला की तिथे संपूर्ण आनंद आहे. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, किंवा उजेडी राहिले उजेड होऊन, की हा जो चिदाभास आहे हा जेव्हा इथे जाऊन मिळतो, आत्मवारी करतो, आत्मदर्शन करतो, तेव्हाच त्याला संपूर्ण आनंद मिळतो. आणि अशी आत्मवारी, असं आत्मदर्शन करण्यासाठी बाहेरच्या कुठल्याही विषयाची आवश्यकता नाही, व्यक्तिवस्तूची आवश्यकता नाही. केवळ याची देही याची डोळा, म्हणजे ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. की याच देहाने एका जागी आहे त्या घरात, आहे त्या परिस्थितीत शांतपणे बसून जर ही ध्यानाची प्रक्रिया केली, आपल्याला करता आली, तर इथेच आत्मदर्शन आहे, इथेच देवदर्शन आहे. आणि हेच आपल्याला सगळे संत यमदेव वेगवेगळ्या माध्यमातून समजावून सांगतात. आणि हा जो विषय आहे की शरीर, मन, बुद्धी यांचं नियंत्रण करणं, हाच विषय पुढे 7व्या आणि 8व्या मंत्रामध्ये यमदेव कंटिन्यू करतात की यस्तु अविज्ञानवान भवती अमनस्कः सदा अशुचिः नस तत्पदम आपनोती संसारमच अधिगच्छति. आणि पुढे म्हणतायत त्याच्या उलट 8व्या मंत्रामध्ये की यस्तु विज्ञानवान भवती समनस्कः सदा शुचिः स तु तत्पदम आपनोती यस्मात् भूयो न जायते. मंत्राचे अर्थ आहेत दोन्ही, की जो सदा विज्ञानरहित असमाहित चित्ताचा आणि अपवित्र असतो तो ते पद मिळवू शकत नाही, पुन्हा पुन्हा संसारातच अडकतो. परंतु जो विज्ञानवान, समाहित चित्ताचा आणि सदा पवित्र असतो तो ते असे नित्यपद मिळवतो की जेथून त्याला परत यावे लागत नाही. मागच्या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलं की विज्ञानवान बुद्धी आणि समाहित चित्त म्हणजे नियंत्रित होणारं मन असेल तर इंद्रियावरती त्याचं नियंत्रण राहतं. इथे म्हणतायत की ज्याची बुद्धी विज्ञानवान आहे आणि ज्याचं मन अथवा चित्त समाहित आहे, ज्याची बुद्धी विज्ञानवान आहे, मन नियंत्रित आहे आणि ज्याचं आचरण पवित्र आहे, तो ते पद मिळवतो. परंतु ज्याची बुद्धी विज्ञानवान नाही, अमनस्क आहे, म्हणजे मन नियंत्रित नाही आणि आचरण देखील अशुद्ध, अपवित्र आहे, तो ते पद मिळवत नाही. कुठल्या पदाबद्दल यमदेव बोलतायत? की जे पद यमदेवांनी दुसऱ्या वल्लीच्या 15व्या मंत्रात सांगितलं होतं. बघा, आपण जेव्हा कठोपनिषदाचा अभ्यास करतो तेव्हा पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होणं अपेक्षित नाही. यमदेवांनी 15व्या मंत्रामध्ये म्हटलं होतं, सर्वे वेदा यत् पदम आमनंती यत् पदमामनंती तपांसे सर्वाणीच यद वदंती. की ओम या एका अक्षराने ज्या पदाकडे निर्देश केला जातो ते जे पद आहे ते तुला अनुभवायचं असेल तर यमदेवांनी तिथे कंडिशन सांगितली होती, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमी ओम इति एतत्. की ते जे पद आहे त्याचा तुला अनुभव घ्यायचा असेल तर ब्रह्मचर्याचं पालन कर, असं यमदेवांनी सांगितलं होतं. आणि ब्रह्मचर्य शब्दाचे वेगवेगळे अर्थ देखील आपण तेव्हा बघितले होते. परंतु ते जे पद आहे जे ओम या पदाने निर्देश केलेलं आहे आणि भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं पद की जिथे गेल्यावरती परत वापस यावं लागत नाही. तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणे. की जिथे गेल्यावरती परत यावं लागत नाही असं जे पद आहे ते ब्रह्म नावाचं पद, आत्मा नावाचं पद, आणि ते मी आहे असा अनुभव घ्यायचा असेल तर यमदेव म्हणतात की त्याच्या कंडिशन्स इथे आहेत. विज्ञानवान म्हणजे कुशल, निपुण, विवेकी बुद्धी हवी की जिला आत्म काय अनात्म काय,
परमनंट काय इम्परमनंट काय याच्यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात फरक करता आला पाहिजे. त्या बुद्धीला तो फरक करता येणं आवश्यक आहे. मन नियंत्रित असणं आवश्यक आहे. मनाचं आपल्या नेचर आहे की एखाद्या माकडासारखं मन असतं. बघा, बऱ्याचदा आपल्या बुद्धीला कळतं, आपण जेव्हा एखादी ॲक्टिव्हिटी करतो, एखादं कर्म करतो, तेव्हा बुद्धीला कळतं की याच्यात काही तथ्य नाही, पॉईंटलेस गोष्ट आहे. पण तरी आपण ती गोष्ट करत बसतो. का करत बसतो? कारण की मन नियंत्रित नाही, मनावरती आपलं नियंत्रण नाही. त्यामुळे नुसता बुद्धीवर संस्कार होऊन उपयोगी नाही, बुद्धीमध्ये विवेक डिस्क्रिशन येऊन उपयोग नाही, तर मनावरती देखील नियंत्रण आलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की ज्याचं आचरण पवित्र नाही. आचरण पवित्र आणि अपवित्र. पवित्र आचरण म्हणजे जे केल्याच्या नंतर मनामध्ये कुठलीही बोचणी लागत नाही. मी हे कशाला केलं, मी केलं नसतं तर बरं झालं असतं, केलं असतं तर बरं झालं असतं, कुठून बुद्धी झाली आणि मी हे केलं, अशा प्रकारचे विचार जेव्हा मनामध्ये येतात, संशय आहे, शंका आहे, संदिग्धता आहे, अशा प्रकारचे संशय जेव्हा मनामध्ये येतात आणि ते संशय घेऊन ठेवून केलेलं जे आचरण आहे ते अपवित्र आचरण आहे, हा एक क्रायटेरिया झाला. आणि मग शिवाय आपल्या शास्त्रामध्ये संतांनी सांगून ठेवलेलं आहे की परनिंदा, परधन, परस्त्री यांची इच्छा हे देखील अपवित्र आचरण आपल्याकडे मानलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारचं अपवित्र आचरण असेल, मन नियंत्रित नसेल आणि बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर त्या शाश्वत पदाची प्राप्ती होणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी हे तीनही असतील म्हणजे बुद्धीला आता विवेक करता येतो, मनावरती नियंत्रण आलेलं आहे आणि आचरण देखील शुद्ध झालेलं आहे, अशा लोकांना त्या शाश्वत पदाची प्राप्ती होते. आणि अशा शाश्वत पदाची प्राप्ती होण्यासाठी ही जी पूर्वतयारी आहे, या पूर्वतयारीमध्ये साधकाला अनेक वर्ष प्रयत्न करावे लागतात, चिकाटीने प्रयत्न करावे लागतात, धैर्य न सोडता प्रयत्न करावे लागतात. आणि कशासाठी ही एवढी सगळी खटपट करायची, मेहनत करायची? कारण की इथे जो आनंद आहे तो कायम टिकणारा आनंद आहे. तो आगमापायीन नाही, तो येणारा जाणारा नाही, तो अवीट आनंद आहे. आणि ह्या आनंदाची अनुभूती करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. व्यवहारामध्ये आपली जी काही पदं आहेत त्या सगळ्या पदांच्यामध्ये तुलना आहे, स्पर्धा आहे, ईर्ष्या आहे. पंतप्रधानांचं पद एकच आहे, त्याच्यासाठी काय भांडणं चालू आहेत आपण रोज सध्या वर्तमानपत्रात बघतो. मुख्यमंत्र्याचं पद एकच आहे, घरामधल्या कर्त्या पुरुषाचं पद एकच आहे, संस्थेचा कोणीतरी संस्थापक त्याचं पद एकच आहे, कंपनीचे CEO CFO एकच असतो. त्यामुळे त्या एका पदाच्या प्राप्तीसाठी खूप जणांची धडपड असते, धावपळ असते. आणि ते मिळवण्यासाठी त्या पदावर एका वेळेस एकच व्यक्ती बसू शकते. परंतु आपलं हे ब्रह्मपद असं आहे की कोट्यावधी लोक जरी त्याच्यावर जाऊन बसले तरी तिथेही पॉप्युलेशनचा प्रॉब्लेम कधीही येत नाही. सगळे लोक हे सुख उपभोगू शकतात. मानवी देह आपल्याला मिळालेला आहे आणि मानवी देहामध्ये हे आपलं परम कर्तव्य आहे की त्या पदाची प्राप्ती करून घेणं. आणि त्या पदाची प्राप्ती ही जी संकल्पना आहे त्याला वेदांत शास्त्रामध्ये म्हणतात नित्य प्राप्ताची प्राप्ती. म्हणजे आज आत्ता या क्षणी मी देह आहे आणि मग अशा प्रकारे ध्यान केल्याच्या नंतर मी ब्रह्म होणार आहे अशी परिस्थिती नाही. आज आत्ता या क्षणी मी ब्रह्मच आहे, मी आत्माच आहे. केवळ अज्ञानामुळे, अविद्येमुळे, अनंत जन्मांच्या संस्कारामुळे मला असं वाटतं की मी देह आहे. या देहाला चिकटून मी बसलेली आहे. देहाला चिकटून मी बसलेली असल्यामुळे देहाचे जे काही विकार आहेत, देहाच्या ज्या काही व्याधी आहेत, देहाच्या माध्यमातून ज्या काही कृती होत्यात त्या मी केल्या किंवा मी भोगल्या असं मला वाटतं. आणि अशा या जीवनामध्ये अजिबात कृतार्थता नाही, अजिबात सार्थक मानवी जीवनाचं हे सुखदुःख भोगण्यामध्ये नाही, या द्वंद्वमय जीवनामध्ये सार्थक नाही. तर हे जे पद जिथे गेल्यावरती शाश्वत आनंद आहे, कायम टिकणारं सुख आहे, कायम टिकणारं अस्तित्व आहे, मृत्यूची भीती नाही, जन्माचा उत्सव साजरा करण्याची आवश्यकता नाही, ज्ञानाची वखवक नाही, असं हे जे पद आहे याच्यामध्ये आपल्या मानवी जीवनाची कृतार्थता आहे. आपल्या सगळ्या संतांनी ही अनुभूती घेतली, ते कृतार्थ झाले आणि कृतार्थ होऊन याच देहामध्ये राहून त्यांनी आपल्या समाजासाठी अखंड कार्य केलं, योगदान केलं, सुखाने राहिले आणि सुखरूप होऊन सुखाने राहून
सुखाने त्यांनी एक दिवस हा देह आणि हा जग सोडून दिलं. अशा प्रकारे आपल्या संतांना ही जी अनुभूती आली ती आपल्या सद्गुरूंच्या आणि संतांच्या भगवान यमदेवांच्या कृपेने आपल्याला देखील येवो अशी आपण भगवान यमदेवांच्याकडे प्रार्थना करू. ते या उपनिषदांचे गुरु आहेत. आणि हा जो रथाच्या रूपकाचा प्रमुख विषय आहे तो 8व्या मंत्रापर्यंत होता. या सगळ्या मंत्राचा जो उपसंहार आहे आणि अजून एखादी महत्त्वाची गोष्ट ती आपण 9व्या मंत्रात पुढच्या वेळेस बघू आणि तिथे रथाच्या रूपकाचा विषय संपतो. आणि तिसऱ्या वल्लीचा देखील प्रमुख विषय 9व्या मंत्राच्या बरोबर संपतो. तो 9वा मंत्र आणि उर्वरित वल्लीचे जे मंत्र आहेत त्याचा आपण पुढच्या सत्रात विचार करू. आजचं हे जे चिंतन आहे ते इथेच थांबवू. हरिओम तत्सत.